श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम। मोडागड किल्ला आहे, तर या मोडागड किल्ल्याचं नाव मोडागड काय झालंय किंवा बाकीचे अजून रजिस्ट्रेशन सापडलेलं नाहीये. 1600 ते 1700च्या शतकातलं जे पेपर सापडलं पेशवाईकालीन, त्याच्यात या किल्ल्याचा पूर्ण आणि पूर्ण उल्लेख आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. तर हा किल्ला जास्तीत जास्त खाली आपला जो शिवकालीन घाट होते तसा आंबा घाट, हा आता आपण जो बघणार आहे पुढं तो काजिरडा घाट म्हणून आहे. ह्याच्या पलीकडे गेलं की बावडा गगनगिरी आणि गगन किल्ला म्हणून येतो तो गगनबावडा घाट. ह्याच्या पाठीमागे अनुस्करा घाट, गगनबावड्याच्या इथे शिवगड, असे किल्ल्यातले एक कोकण कड्याचे किल्ले. त्यावेळेला समुद्रात जे व्यापार व्हायचा तो वरती या आपल्याकडे राष्ट्राकडे यासाठी जो त्याचं वाट असायची त्या वाटेतनं सगळा माल यायचा. तर त्याची रक्षण किंवा पाहणी किंवा त्याची जबाबदारी या सगळ्या अशा किल्ल्यांवर होती. तर असे बरेचसे किल्ले आहेत की जे आपल्याला नावं सुद्धा माहित नाहीत. आपण ज्या कुंभारली घाटातनं जातो तिथं बारबाईचा किल्ला आहे, माहित आहे कोणाला? बारबाईचा किल्ला जर तुम्ही बघितला तर तुम्ही असं डोळेबाग हे कराल, म्हणजे तोंडाला तर फेसच येईल तुमच्या. कारण कमीत कमी 3 डोंगर फिरला तर किल्ला दिसत नाही आणि किल्ला नाहीच आहे तिथं. फक्त जुन्या टेकड्या होत्या त्या आता जमिनीत सगळ्या गेलेल्या आहेत. फक्त तो किल्ला वरच्या गुणवन गडाच्या संरक्षणासाठी कनेक्टिव्हिटीसाठी जो किल्ला होता. आलोरातून त्याला आज जावं लागतं. तिथं आपले मोरगाव बाबांची तिथं समाधी, ते पण बघायला बेस्ट आहे. तिथूनच वरती प्रचितीगडला पण जाता येते, गुणवनगडला जाता येते. तर तुम्ही बारकाईने विचार केला, मॅप जर काढला इतिहासाचा, तर किल्ल्यांच्या अशा लाईन आहेत. तुम्ही बघा समुद्र सपाटीजवळ एक, त्याच्या कोकण कड्याच्या पायथ्याला एक, कोकण कड्यावर एक, या लाईन मध्ये असे पुढे बाउंड्री पर्यंत कर्नाटकच्या बाउंड्री पर्यंत आता किल्लेच आहेत. बघितलं तुम्ही, हा झाला की पन्हाळगड झाला, विशाळगड झाला, पन्हाळगड झाला, पन्हाळगडच्या पुढे सामानगड आहे, वल्लभगड आहे. म्हणजे हे कशासाठी केलं असणार त्यावेळीचा इतिहास, कशासाठी? तर कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि आपला सगळा होल्ड राहण्यासाठी. तशातलाच हा किल्ला आहे. हा काजिरडा घाटाचं रक्षण करण्यासाठी किंवा दळणवळण सगळ्या गोष्टी करण्यासाठी या किल्ल्याचा जास्त वापर केला जात होता. दुसरी गोष्ट, आपण जे आता खालून जी आपण पाण्यातून आलो ती नदी आहे, ती जांभळी नदी आहे. जांभळी नदीचा उगमच या ठिकाणचा आहे. जांभळी नदी पुढे कासारीला जाते ना, कासारी पंचगंगेला मिळून त्या पंचगंगेला सगळ्या इथनं पुढे पंचगंगेला. म्हणजे पंचगंगाचे आपण फक्त नाव ऐकतो, त्याला अशा भरपूर नद्या जोडल्या जातात. हे आपल्या समोरचं एक उदाहरण की आपण त्या जिथनं नदीचा उगम आहे त्या ठिकाणी आपण आहे. आपण आता वरती डॅम लवकर गेलो तर डॅमला पण जाणार आहे, त्यात काय हेच नाही. या लाईन मध्ये जर धरला तर पाठीमागा अनुस्कुरा घाट, विशाळगड आणि ह्याचा घाट येतो आंबा घाट. या साईडला गेलं तर गगनगड, गगनगिरीचा पूर्ण तो डोंगर घाट, गगनबावडा आणि शिवगड या लाईन मध्ये येतो. तर याच्या आसपास असे भरपूर किल्ले आहेत आणि असे आपण नामांकित किल्ले. आता बरेच जण मला हेच म्हणतात, बऱ्याच जणांनी ज्या वेळेला कळलं की मोडागड ट्रेक ठेवलाय सगळ्यांनी, सर रायरेश्वर ठेवायचा होता, रायगड ठेवायचा होता, त्या किल्ल्याला तुम्ही एनी टाइम जाऊ शकता, कधीही जाऊ शकता. आपल्या ग्रुप सोबत नाही तर एकटे सुद्धा जाऊ शकता. पण अशा ठिकाणी तुम्ही एकटे दोघं येऊ शकताय का? तर आपण इथून पुढचे असे, म्हणजे माझं तर मत आहे की आपण इथून पुढचे सगळे गड किल्ले हे अशा पद्धतीचे करूयात की जेणेकरून त्याची माहिती भेटेल